इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत। आज आपल्या भेटीला येत आहेत सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार पिसे। ते गेल्या 35 वर्षापासून सोलापूरमध्ये पत्रकारिता करतात। शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच विषयांचा त्यांचा अभ्यास आहे। राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ओळख आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दलचं आत्ताचं चित्र नेमकं काय आहे, आपण थेट त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत। नमस्कार, आपलं स्वागत आहे पिसे सर। नमस्कार। आम्हाला ना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जरा पार्श्वभूमी सांगा ना दर्शकांसाठी, की कधी हा मतदारसंघ सुरू झाला, या मतदारसंघामध्ये कोण कोण निवडून आलं, आरक्षित कधी झाला, जरा तपशील सांगा। लोकसभेच्या ज्या पहिल्या निवडणुका सुरू झाल्या 1952 पासून आज तागायत हा सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला अशी त्याची ओळख आहे। परंतु सुरुवातीच्या काळामध्ये या मतदारसंघात शेकापने ही जागा जिंकलेली आहे। नंतरच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती जेव्हा स्थापन झाली 1960च्या दशकामध्ये, महाराष्ट्र एकीकरण समितीने हा मतदारसंघ जिंकला। ही सगळी पार्श्वभूमी साधारणपणे 1972, 73, 74 पर्यंत होती। इंदिरा लाट जेव्हा निर्माण झाली तेव्हापासून साधारणपणे 1995 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। त्या दरम्यान 1995 मध्ये या मतदारसंघात पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकला। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तेव्हाचे विद्यमान आमदार लिंगराज वल्लाळ यांनी धर्मना साजूल आणि जनता दलाचे रविकांत पाटील यांचा पराभव करून पहिल्यांदा ही जागा भाजपच्या ताब्यात घेतली। पुढे 1998-99 अशा 2 निवडणुका झाल्या। त्या 2 निवडणुकांमध्ये येथील राजकारणामध्ये ज्यांचं नेहमी केंद्रीय कारण असतंय असे सुशीलकुमार शिंदे यांनी 98 आणि 1999 ची ही 2 निवडणूक इथे जिंकली। त्यानंतर शिंदे राज्यामध्ये परतले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यामुळे त्यांची ही जागा राखीव झाली, जे रिकामी झाली आणि इथे 2003 मध्ये पोटनिवडणूक झाली। त्या पोटनिवडणुकीमध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे मंत्री असलेले आनंदराव देवखते यांचा अनपेक्षितपणे पराभव करून ही जागा पुन्हा भाजपच्या ताब्यात आली। तेव्हापासून हा बालेकिल्ला काँग्रेसचा आहे ही ओळख कमी कमी होत गेली। याचं कारण असं आहे की त्यानंतरच्या काळामध्ये इथे राजकारणाचं सगळं चित्र बदललं। शिंदेभोवतीचे असलेलं राजकारण हे बदलत गेलं आणि कार्यकर्त्यांभोवतीचं असलेलं राजकारण हे सुरू झालं। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये नेतृत्व करताना जी संधी मिळत असते, कार्यकर्ता संधी मिळत असते। त्यामुळे 2004च्या पोटनिवडणुकीमध्ये शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि सुभाष देशमुख इथले माजी आमदार होते विधान परिषदेचे, त्यांच्या विरुद्ध शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे अशी निवडणूक झाली। तेव्हा असं निष्कर्ष काढण्यात आला राजकीय विश्लेषकांनी की शिंदे जेवढ्या मतांनी निवडून जिंकत आलेले आहेत त्यापेक्षा अधिक मताधिक्याने उज्ज्वलाताई शिंदे ही जागा जिंकतील आणि भाजपचा पराभव होऊन जाईल, अशा प्रकारचं राजकीय विश्लेषण त्या काळात होतं। पण झालं नेमकं उलट। सुभाष देशमुख हे जायंट किलर ठरले आणि त्यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलेल्या उज्ज्वलाताई शिंदे यांचा पराभव केला आणि राज्यात खळबळ उडाली की मुख्यमंत्र्यांची पत्नी पराभूत होऊ शकते आणि एका सामान्य कार्यकर्त्याकडून हा समज जो गेला तो पुढच्या काळात पक्का होत गेला। त्यानंतर 2009च्या काळामध्ये या मतदारसंघाचं राजकीय परिसीमन झालं। माझं त्यातलं एक विश्लेषण असं आहे की राजकीय परिसीमन ज्यावेळी केलं जात असते त्यावेळी त्या काळातल्या सत्ताधारी पक्षाकडून किंवा नेत्याकडून त्या जागेचं आरक्षण किंवा मतदारसंघ जोडण्याची सगळी प्रक्रिया त्यामध्ये काहीतरी कुठेतरी हस्तक्षेप होत असतो। याचं कारण असं आहे की पंढरपूर लोकसभा मतदारसंघ जो राखीव होता त्या मतदारसंघाचा माढा मतदारसंघ असं रूपांतर झालं आणि बारामतीहून शरद पवार माढा मतदारसंघात आले आणि बारामती मतदारसंघ त्यांच्या कन्येसाठी म्हणजे सुप्रियातांसाठी त्यांनी खुला करून ठेवला। त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो खुला होता तो आरक्षित झाला आणि 2004च्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या पत्नी पराभूत झाल्या। त्यामुळे आपल्याला समोर कोणी प्रतिस्पर्धी असू नये अशी अटकळ तयार करून हा मतदारसंघ राखीव करण्यात आला की जेणेकरून शिंदे राखीव मतदारसंघातून निवडून लढले तर समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार
दुबळा असावा अशी त्यामागची पार्श्वभूमी असावी असा त्याचा अंदाज आहे. त्यानंतर शिंदे पूर्वीच्या निवडणूक लढवल्यात आमदारकीच्या, त्या करमाळा मतदारसंघ राखीव मतदारसंघ, उत्तर सोलापूर राखीव विधानसभा मतदारसंघ, अशा त्या निवडणूक जिंकत जिंकत त्यांनी राजकीय पार्श्वभूमी तयार केली आणि चांगलं नेतृत्व राज्यात निर्माण केलं. 98-99 2 लोकसभा निवडणुका ह्या फक्त खुल्या मतदारसंघात निवडणूक लढवल्या गेल्या. आणि त्याचं विश्लेषण शिंदेने असं केलं की एक सामान्य मागासवर्गीय कार्यकर्ता उमेदवार खुल्या मतदारसंघात निवडून येतो असा त्यांनी सगळीकडे समज पसरवला. परंतु हे 98-99 पुरतं हा सगळं चित्र होतं. दरम्यानच्या काळात 2004 ची जी निवडणूक ती खुल्या मतदारसंघात होती, त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या. 2009 पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी एससी वर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे 2009 ची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा शिंदेसमोरचा तुल्यबळ उमेदवार कोणी नव्हता. भाजपचे ऍडव्होकेट शरद बनसोडे यांना या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. ही सगळी पार्श्वभूमी पाहता पुढच्या काळात शिंदेने हीच अटकळ बांधली की पुन्हा आपणच पुन्हा निवडून येऊ आणि भाजपचा उमेदवार पुन्हा दुबळा असेल आणि त्यामुळं आपलं पुढचं सगळं राजकीय अस्तित्व प्रस्ताव म्हणजे हे जो आहे त्यांचं प्रस्थापित राजकारण हे कायम राहील अशी त्यामागची भूमिका होती. पण 2014 मध्ये देशात परिवर्तनाची लाट आली आणि त्या निवडणुकीमध्ये सोलापूरचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले आणि त्या काळी केंद्रामध्ये गृहमंत्री असलेले लोकसभा मतदारसंघाचे गटनेते असलेले काँग्रेसचे शिंदे यांना शरद बनसोडे यांच्याकडून पराभव स्वीकारला. ही ती निवडणूक झाली. हा जो निकाल लागला तो खूप आश्चर्यकारक आणि धक्कादायक होता. कारण देशात केंद्रीय गृहमंत्री असलेले शिंदे आणि सामान्य कार्यकर्ता जो पराभूत झालेला आहे तो त्यांचा पराभव करू शकतो. आणि ती निवडणूक सरळ सरळ त्यांची निवडणूक होती. 2 उमेदवार फाईट होती आणि कार्यकर्त्यांनी लढत निवडणूक ही जिंकू शकतो हा संदेश मतदारसंघामध्ये पोहोचला आणि तो समज आजपर्यंत कायम राहिला. शिंदे जेव्हा गृहमंत्री होते केंद्रामध्ये त्यांनी काँग्रेसच्या एका बैठकीमध्ये हिंदू आतंकवाद अशी एक नवीन व्याख्या मांडली आणि हिंदू संघटना हिंदू चळवळी ह्या ज्या चालतात देशामध्ये या सगळ्यामध्ये हिंदू दहशतवाद निर्माण केला जातो आणि त्या माध्यमातून अशी प्रकारे शिबिरे भरवले जातात आणि ते त्यांनी देशामध्ये रूढ करायचा प्रयत्न केला आणि प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. परंतु त्या संतापाची लाट ती त्यांनी मांडलेली भूमिका आजही या मतदारसंघामध्ये कायम राहिलेली आहे. देशामध्ये हिंदू आतंकवादाची व्याख्या कोणी मांडली, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं ज्या पद्धतीने त्यांनी राजकीय चित्र निर्माण केलं त्या मागचे सगळे केंद्रबिंदू शिंदे आहेत. ही समज जी प्रस्थापित झाली ती समज आजपर्यंत अद्याप कायम आहे. आणि आताची निवडणूक सुद्धा जी आता 2024 ची जी होते ती याच भोवती केंद्रित होते. त्यामुळे ही निवडणूक चर्चेचा मतदारसंघ बनलेली आहे. बघा मला हे सांगा की या निवडणुकीमध्ये 3 वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे म्हणजे सुशीलकुमार शिंदेची कन्या आणि भाजपचे नव्याने निवडून आलेले आमदार, नव्याने म्हणजे गेले 4 वर्षच ते आमदार आहेत, राम सातपुते, अशी एक वेगळी लढत आहे. तर आत्ताचं चित्र काय की या मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात, त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार किती आहेत, भाजपचे आमदार किती आहेत, मित्र पक्षाचे काय आहेत, जरा सांगा ना आम्हाला. आता या राखीव मतदारसंघामध्ये 2 युवा आमदारांमध्ये लढत आहे. एक आहे मुख्यमंत्र्यांची कन्या, जसं 2004 मध्ये मुख्यमंत्र्यांची पत्नी, अशी निवडणूक चित्र निर्माण झालं. आताच्या या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांची कन्या यांच्या विरोधामध्ये ऊसतोड कामगाराचा मुलगा अशा प्रकारचं चित्र अधोरेखित केलं गेलेलं आहे. पण हे चित्र निर्माण झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये आपलं प्राबल्य निर्माण करण्यासाठी आपला एक प्रभाव निर्माण करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी उपरा उमेदवार अशी त्याची व्याख्या केली. उपरा उमेदवार म्हणजे कोण, जो तो लादलेला उमेदवार आहे जो या मतदारसंघाचा नाही आहे. परंतु आमदार राम सातपुते हे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. ते भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांची कामाची सुरुवात झाली आणि चांगल्या पद्धतीने विधानसभेचा फड गाजवला. माळशिरस विधानसभे मतदारसंघातले जे अनेक प्रश्न आहेत त्याच्याशिवाय अन्य राज्यातले जे प्रश्न आहेत हे सगळे मुद्दे आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत मांडले आणि विधानसभेत त्यांचं नाव चर्चेत राहिलं. अशा प्रकारचं नेतृत्व असलेलं उमेदवार, सामान्य कार्यकर्त्यांनी निर्माण केलेला कार्यकर्ता असा आमदार जो भाजपने या मतदारसंघात दिला आणि शिंदेची जी राजकीय खेळी जी प्रस्थापित निर्माण करायची होती की भारतीय जनता पार्टीला आरक्षित मतदारसंघामध्ये उमेदवार मिळणार नाही अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या प्रक्रियेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी नेतृत्वाने छेद दिला आणि
ऊसतोड कामगारांचा मुलगा या मतदारसंघात उतरवून शिंदे यांनी जी टीका जी केली होती की हा उपरा उमेदवार आहे हे त्या गोष्टीला त्यांनी छेद दिला. तरी सुद्धा प्रणिती शिंदे या सुद्धा युवा आमदार आहेत. त्यांनी 3 वेळा हा मतदारसंघ जिंकलेला आहे. विधानसभेत त्यांचंही प्रतिबिंब नेहमी उमटत असतंय. त्यातली दुसरी गोष्ट अशी आहे की प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन्ही युवा आमदार आहेत. दोन्ही आक्रमक आहेत. दोघांच्या भूमी टोकदार आहेत. त्यामुळे ह्या निवडणुकीतलं दोन्ही नेतृत्वात दोन्ही उमेदवारांच्या भोवती ही निवडणूक फिरत राहील असं एकंदर हा सगळा मतदारसंघाचं चित्र आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये या मतदारसंघात फक्त एकमेव मतदारसंघ असा आहे जो शहरमध्ये मतदारसंघात प्रणिती शिंदे 3 वेळा निवडून आलेल्या आहेत. त्या इथं प्रतिनिधित्व करतात. अन्य मतदारसंघ शहर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट हे मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार ते प्रस्थापित आहेत आणि त्यांनी पुन्हा पुन्हा निवडणूक जिंकलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी चित्र जर पाहायला गेलं तर विधानसभेमध्ये अनुकूल स्थिती सगळी आहे आणि एकमेव मतदारसंघ आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रणिती शिंदे ज्या ज्यावेळी ह्या निवडणूक जिंकलेल्या आहे त्यामागचं कारण असं आहे की समोरचा उमेदवार हा एमआयएमचा असायचा आणि एमआयएमचा उमेदवार असल्यामुळे हा उमेदवार निवडून नये ही त्याची भावना असायची. आणि दुसरी गोष्ट या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून लढवायचे, मतविभागणी व्हायची आणि या मतविभागणीचा फायदा प्रणिती शिंदेला यांना व्हायचा आणि त्या निवडून यायच्या. हे सगळं त्यांनी चित्र निर्माण केलेलं आहे. जसं आपण म्हणतो की अन्य मतदारसंघ त्यांना मिळाला नाही का, अन्य मतदारसंघामध्ये त्या निवडून येऊ शकत नाहीत. ह्याचं कारण असं आहे की शहर मतदारसंघ जो आहे तो बहुभाषिक बहुजातीय असा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचं मतदान मोठ्या संख्येने आहे. त्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी त्यांनी हा मतदारसंघ निवडला आणि त्याचा फायदा त्यांना मिळत गेला. आताच्या ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता जे सांगितलं गेलं की सगळे विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यांच्याकडे एकमेव शहरामध्ये मतदारसंघ आहे. आता 2 उमेदवार हे राजकीय टोकाचे असलेले आणि आक्रमक भूमिकेत असलेले असं हा सगळा मतदारसंघ पाहत असताना त्यांची भूमिका स्पष्ट होत असताना आता राजकीय लोकांचं लक्ष या भागामध्ये असं आहे की निवडून येणार कोण हे जे चित्र पाहत असताना 2014 मध्ये जे परिवर्तन लाट जी कायम निर्माण झाली ती लाट आजही या मतदारसंघामध्ये कायम आहे. मोदी यांच्या भोवती ही निवडणूक केंद्रित होते. हे मांडत असताना भाजपचा उमेदवार, उपरा उमेदवार, लादलेला उमेदवार किंवा ज्याचा कमी समज असलेला असा मतदार हे उमेदवाराची टीकात्मक ही भूमिका मांडली गेली किंवा ह्याच्यापूर्वीचे 2 आमदार 2 खासदार सोलापूर मतदारसंघाचे होते त्यांनी तर फारसं काम केलेलं नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार बदलला, पुन्हा संधी दिली नाही. अशा प्रकारचे चित्र निर्माण करून काँग्रेसने ही जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक मुद्द्याला आमदार राम सातपुते तो मुद्दा फोडून काढतात आणि त्यांच्यावर बाजी उठवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी अशाच प्रकारची खेळी केली की सोशल मीडियावर माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न होईल अशा प्रकारची भीती त्यांनी व्यक्त केली. परंतु आमदार राम सातपुते म्हणाले की आमदार प्रणिती या माझ्या ताई आहेत, त्यामुळे त्यांना अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं बाधा होणार नाही, त्यांच्याबद्दलचं कोणत्याही प्रकारचं असं होणार नाही. त्यामुळे हे निवडणुकीचं त्यांनी चित्र पुन्हा बदललं आणि त्यांनी हा विषय आपल्या बाजूने पुन्हा केंद्रित केला. 2 वेळा भाजपने खासदार जरी बदलले परंतु त्या खासदारांची त्या उमेदवारांची त्यांनी केलेल्या मतदारसंघाच्या विकास कामाची मांडणी भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेली आहे. शरद बनसोडे असतील, मागच्या वेळचे खासदार जे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी असतील, त्यांनी आपली प्रतिमा जपलेली आहे, आपलं चारित्र्य जपलेलं आहे, आपल्या कामाची भूमिका जपलेली आहे. त्या सगळ्या प्रक्रियेमुळे त्यांनी काम कमी केले. या सगळ्या प्रक्रियेला प्रत्येक वेळी छेद बसत गेलेला आहे आणि ती बाजी लोकांसमोर आलेली नाही आहे. परंतु पुन्हा त्यांचा एक प्रयत्न असतो की 2 खासदार निकम्मे ठरले म्हणून भाजपने उमेदवार बदलला. भारतीय जनता पार्टी उमेदवार का बदलतो त्यामागचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी पुन्हा नेतृत्व निर्माण करते, नवीन कार्यकर्त्यांना संधी देत असतो आणि नवीन नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारचा संदेश भारतीय जनता पार्टी नेहमी देत आलाय. तशा प्रकारचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने ह्या मतदारसंघात नेहमीच केलेला आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील असतील, सुभाष देशमुख असतील, लिंगराज वल्लळ असतील, त्यानंतर ऍडव्होकेट शरद बनसोडे असतील, डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी असतील, हे मतदारसंघ प्रत्येक वेळी एकाच वेळी म्हणजे प्रत्येकाला संधी मिळत गेलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघामध्ये राम सातपुते नावाचा उमेदवार समोर उभा केला. राम सातपुते उमेदवार जेव्हा जाहीर झाली तेव्हा लोकांनी एकच चर्चेचा विषय केला की राम आए है आणि राम को चुन के लाना है.
आणि जय श्रीराम अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. त्यामुळे आपोआप या मतदारसंघामध्ये राम या नावाभोवती ही चर्चा, ही निवडणूक केंद्रित राहिलेली आहे. कारण 2022 मध्ये अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. त्यामुळे राम कुणी आणला, राम मंदिर कुणी उभं केलं, रामाचं चित्र पुन्हा पुन्हा भोवती हा निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. त्या भोवती ही निवडणूक आता केंद्रित झालेली आहे. दुसरा प्रश्न असा की नरसय्य ऍडमनी प्रणिती शिंदेला पाठिंबा दिलाय, त्याचा काय परिणाम होईल? परिणाम असा आहे, त्या मागचं कारण असं आहे की आडम मास्तर यांनी रेनगरची जी घरकुल वसाहत उभी केली, गोदूताई वेडी घरकुलची वसाहती निर्माण केली. आडम मास्तरच यांनी अनेक वेळा टीका केली की माझ्या घरकुलच्या योजनेला तो कुणी घातला, शिंदेनी घातला, तो कुणी घातला, आपले शरद पवारांनी घातला, तो कुणी घातला, उद्धव ठाकरेंनी घातला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घरकुल योजनेमध्ये नेहमी खो घातला. नुसता खो घातला नाही, ही योजना यशस्वी होणार नाही यासाठी हर प्रयत्न केले. ते पुरावतर म्हणाले की मला त्यांनी अटक करायचा प्रयत्न केला. इतक्या त्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न करून सुद्धा भारतीय जनता पार्टीने, विशेषतः केंद्राचं नेतृत्व नरेंद्र मोदींनी आणि महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी आपल्या घरकुल योजनेसाठी मोठ्या प्रमाणात मदत केली, साथ दिली, सहकार्य केलं. आणि मोदी आणि फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामुळेच घरकुल योजना यशस्वी झाली. अशा प्रकारची भूमिका आडम मास्तर यांनी 2019च्या कार्यक्रमामध्ये आणि 2023च्या कार्यक्रमामध्ये स्पष्टपणे मांडली. आणि याचं कारण असं आहे की ते मांडल्यानंतर आडम मास्तर यांना त्यांच्या पक्षामधून निलंबित करण्यात आलं. म्हणजे आडम मास्तर आज जी भूमिका जे मांडतात ती भूमिका त्यांच्या सुविशिटी आहे. आणि आता ते एक म्हणजे भाजपच्या व्यासपीठावर किंवा त्या कार्यक्रमामध्ये भाजपचं गुणगान घाललं आणि घरकुल योजना साकार झाली, घरकुलाचा लाभ मिळाला. म्हणजे घरकुलच्या योजनेसाठी नरसाई आडम मास्तर भाजपची भूमिका मांडतात आणि त्या निवडणूक आल्यानंतर आपली वैचारिक भूमिका भाजप विरोधात आहे म्हणून प्रणिती शिंदे यांची भूमिका मांडतात. हा विरोधाभास लोकांच्या लक्षात येतो. दुसरं कारण असं आहे की हा मतदारसंघ आडम मास्तर यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात आडम मास्तर यांना 3 वेळा पराभव झालेला आहे. तो प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभव झाला आहे. अशा प्रकारचा पराभव स्वीकारलेले आडम मास्तर आज प्रणिती शिंदे यांना मतदान करावून सांगतील, पाठिंबा देतील, हे ज्यावेळी लोकांना सांगतील तर लोक त्यांचं कितपत ऐकतील हा प्रश्न आहे. यामध्ये दुसरं कारण असं आहे, या विडी घरकुलचे जे लाभार्थी आहेत, गोदूताई घरकुल असू द्या किंवा रे घरकुल असू द्या, हे सगळे लाभार्थी विडी कामगार आहेत. हे विडी कामगार आडम मास्तरच्या भूमिकेला समर्थन जरी करत असतील, परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मतदार भारतीय जनता पार्टीला मतदान करत आलेला आहे. वैचारिकदृष्ट्या हा मतदार भाजपशी बांधलेला गेलेला आहे. त्यामुळे एक वेळेस शरद आडम मास्तरच्या माध्यमातून घरकुल योजना त्यांनी पूर्ण करून घेतली. आडम मास्तर ह्या घरकुल योजनेचे फक्त मीडिएटर आहे. लाभ देणारी घटक जे आहे, लाभ देणारी यंत्रणा जी आहे, त्याचा प्रत्यक्ष लाभ जो भारतीय जनता पार्टीकडून मिळतो, मोदींकडून मिळतो, फडणवीस यांच्याकडून मिळतो. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, येथील स्थानिक आमदार सुद्धा या प्रक्रियेमध्ये आडम मास्तर यांना मदत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही जाणीव इथल्या सगळ्या लाभार्थींना आहे. त्याच्यामुळे आडम मास्तरनी आता प्रणिती शिंदे यांची भूमिका जरी मांडली, परंतु त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लाभार्थी मतदार हा आडम मास्तरना कितपत मान्य करेल. आणि समोर युवा नेतृत्व आहे, विकासात्मक कामाची भूमिका मांडणारं केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे. मोदींनी विकास पुरुषी ही जी भूमिका देशासमोर जी मांडली, त्या माध्यमातून या मतदारसंघात केलेली विकास कामं हे नजरेसमोर आहेत, ते ठळकपणे लोकांना लक्षात येतात. दुसरं पिसेजी, याच्यामध्ये वंचितचा उमेदवार आहे का आणि ही निवडणूक सरळ आहे की तिरंगी बहुरंगी आहे? 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात अनपेक्षितपणे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला. त्याच्यामुळे शिंदे यांच्या मताचं विभाजन झालं असं सांगण्यात आलं. हे जरी खरं असलं पण त्यामध्ये कितपत तथ्य आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. मात्र 2014 मध्ये 2019च्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वंचितने अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवार पाडले. त्याच्यामुळे वंचितच्या उमेदवारीमुळे शिंदे पडले असा एक समज निर्माण केला जातो. आताच्या मतदारसंघामध्ये अजूनही उमेदवार वंचितने वंचितचा उमेदवार जाहीर झालेला आहे, परंतु कितपत निभावं लागेल सांगता येत नाही. परंतु वंचित उमेदवाराची जी प्रतिमा आहे, प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे, ती नेहमी काँग्रेसची विरोधी भूमिका म्हणतात आणि ही मांडलेली भूमिका मतदारांना पडते. आणि त्यामुळे वंचित उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला आहे. तो फारसा चर्चेतला जरी नसला
परंतु प्रकाश आंबेडकरांची जी प्रतिमा जी आहे ती भूमिका जी आहे त्याच्यामुळे कदाचित वंचित उमेदवार मतांचा काही टक्का कमी करू शकतो. या दरम्यान या मतदारसंघामध्ये एमआयएम ची सुद्धा भूमिका निर्णायक ठरते आणि प्रणित शिंदे ज्या मतदारसंघात निवडून आमदार झाले आहेत, आमदार निवडून आले आहेत, तो एमआयएमचा मतदारसंघ त्यांनी मजबूत बांधलेला आहे. त्यांना त्यांना पुढची विधानसभा निवडणूक जिंकायची आहे, लढायची आहे. अशाही सध्या न्याय निवडणूक समजा त्यांना जिंकायचे असेल तर त्यांना लोकसभा निवडणूक सुद्धा त्यांना लढवली पाहिजे. अशा प्रकारचं त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संबंध निर्माण झाले. त्यामुळे मूळचे आमदार म्हणून त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे असे रमेश कदम हे एमआयएमची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित अशी मानली जाते. प्रत्यक्ष समजा ते निवडणूक उतरले तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि एमआयएम या सगळ्या गोष्टी केंद्रित होईल आणि आतापर्यंत जो लाभ प्रणिती शिंदे यांना मिळत गेला तो जो मिळणारा लाभ जो आहे त्या मताची विभागणी होईल आणि प्रणित शिंदे यांना मिळणारा जो लाभ होता तो एकापेक्षा अधिक उमेदवार नसल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये पडेल आणि अप्रत्यक्षरित्या भाजपच्या दृष्टीनं हा विषय एमआयएमच्या उमेदवारीमुळे फायदेशीर ठरेल असं एकंदर चित्र मानलं जातं. धन्यवाद. आपण वेळ दिलात, मनापासून आभार. पहिल्या टप्प्यातलं तुम्ही विश्लेषण केले. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पुन्हा आपण वेळ द्यावं आपण दर्शकांसाठी. आणखीन एक अशीच मुलाखत आपली करूया. आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शको, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद.